अर्थशास्त्र या विषयामधील भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार या प्रकरणाबद्दल आपण माहिती समजावून घेणार आहोत। यामध्ये आपण भारताची आयात निर्यात त्यासाठी आखलेली धोरणं, नेमलेल्या वेगवेगळ्या समित्या, सुरुवातीच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल भारताचं असणारं धोरण कोणतं होतं, या धोरणामध्ये पुढे पुढे बदल कसा होत गेला आणि नंतर सध्या अस्तित्वात असणारं धोरण कसं आहे, या सर्वाबद्दल आपण सविस्तर चर्चा या भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार या प्रकरणामध्ये करणार आहोत। सुरुवातीच्या काळामध्ये विचार केला तर स्वातंत्र्य प्राप्त पूर्वीच्या काळामध्ये 1923 पर्यंत ब्रिटिश भारत सरकारचं व्यापारी धोरण मुक्त व्यापारी धोरण होतं। 1923 नंतर ब्रिटिश सरकारमार्फत विभेदात्मक धोरणाचा अवलंब करण्यात आला। यामुळे हे वर्ष परकीय व्यापार धोरणासंदर्भामध्ये विभाजक वर्ष म्हणून ओळखलं गेलं। 1929 या वर्षी आलेल्या जागतिक मंदीचा भारतातील व्यापारावरती प्रतिकूल प्रभाव पडलेला होता। 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने साम्राज्यवादी धोरण स्वीकारलं। या धोरणाला भारतीयांनी विरोध केला। दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी आयात आणि निर्यात धोरणावरती कडक प्रतिबंध लावले गेले, तसंच विनिमय नियंत्रण लागू करण्यात आलं। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जर आपण विचार केला, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या व्यापारी धोरणामध्ये बदल झाले। देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी औद्योगिकीकरणाचा वेग वाढवला गेला, तसंच योजनाबद्ध विकासासाठी प्रयत्न करण्यात आले। भारतीय व्यापाराच्या विदेशीकरणाची सुरुवात झाली। सरकारनं देशी उद्योगांना संरक्षण देण्याच्या दृष्टीनं आयात धोरण जाहीर केलं। यामध्ये आयात मालावरती नियंत्रण, स्वदेशी मालाला प्राथमिकता, आयात पर्यायीकरण अशा दृष्टिकोनाचा यामध्ये समावेश होता। 1956 नंतर परकीय चलन संकटामुळे आयातीवरील नियंत्रण वाढवावं लागलं। परकीय चलन नियंत्रण लागू करण्यात आले। यावेळी 1952 ते 1966 या कालावधीचा विचार केला तर या कालावधी दरम्यान भारताचं निर्यात धोरण अक्रियाशील धोरण होतं। यामुळं परकीय चलन उत्पन्न मर्यादित राहिलं आणि भारताचा जागतिक व्यापारामधील हिस्सा कमी होत गेला। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत परकीय धोरण आयात पर्यायीकरण धोरणावरती केंद्रित होतं। याचं कारण असं होतं की भारताकडे परकीय चलन साठा मर्यादित होता आणि यामुळं आयातीचं प्रमाण मर्यादित ठेवणं या काळामध्ये गरजेचं होतं। या ठिकाणी आयात पर्यायीकरण म्हणजे अशा वस्तू की ज्या आपण परदेशामधून आयात करतो त्यांची पर्यायी वस्तू भारतामध्ये निर्माण केली जाते। यामुळं परकीय चलनाची बचत होते आणि त्याचा वापर इतर महत्त्वाच्या वस्तूंच्या आयातीसाठी होतो। तसंच देशी उद्योगधंद्यांनाही चालना मिळते यामुळं आणि शक्य तेवढ्या वस्तूंच्या उत्पादनाबाबत स्वावलंबन प्राप्त करणं शक्य होतं। यासाठी आयात पर्यायीकरणाचं धोरण राबवलं जातं। म्हणजे ज्या वस्तू आपण परदेशामधून आयात करतो त्यांची पर्यायी वस्तू भारतामध्ये निर्माण करणं याला आयात पर्यायीकरण असं म्हटलं जातं। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढती परकीय व्यापार तूट आणि व्यवहार तोलाचं संकट यामुळे भारताचं निर्यात धोरण अक्रियाशील बनलेलं होतं। यामुळं परकीय चलनामधील उत्पन्न मर्यादित झालं आणि भारताचा जागतिक व्यापारामधील हिस्सा कमी होत गेला। यामुळं निर्यात वृद्धीचं धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला आणि या योजनेपर्यंत भारताचं परकीय व्यापार धोरण आयात पर्यायीकरणावरती केंद्रित होतं। 1962 मध्ये मुदलियार समितीनं भारताचा व्यापार धोरणाचं व्यापक परीक्षण केलं आणि 1970 मध्ये या समितीनं सुचवलेल्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात धोरणाची घोषणा करण्यात आली। यापूर्वी केवळ आयात धोरण जाहीर केले जात होतं। 1970 पासून देशामध्ये नियमितपणे आयात आणि निर्यात धोरण घोषित करायला सुरुवात झाली। 1981 मध्ये प्रथमच संयुक्त आयात निर्यात धोरण जाहीर केलं गेलं आणि यामध्ये आयात पर्यायीकरणाबरोबरच निर्यात वृद्धीवरती विशेष भर दिला गेलेला होता। यानंतर आबिद हुसेन समिती महत्त्वाची समिती होती। 1984 मध्ये भारतीय परकीय व्यवहार तोलाच्या संकटावरती कायमस्वरूपी उपाययोजना करता यावी यासाठी आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि या समितीच्या शिफारशीनुसार 12 एप्रिल 1985 प्रथमच आयात निर्यात धोरण जाहीर केलं गेलं।
यानंतर आर्थिक सुधारणेनंतर भारताचं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर करण्यात आलं. ह्याविषयी आपण माहिती घेऊयात. 24 जुलै 1991. 24 जुलै 1991च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताचं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 1992 ते 1997 या कालावधीसाठी घोषित करण्यात आलं. या धोरणाचा प्रमुख उद्देश उदारीकरण आणि स्वावलंबन असा ठेवला गेलेला होता. निर्यात वृद्धीसाठी फोकस लॅटिन अमेरिका धोरण स्वीकारण्यात आलेलं होतं. त्यानंतर दुसरं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 31 मार्च 1997. 31 मार्च 1997ला केंद्रीय वाणिज्य मंत्री व्ही रामय्या यांनी भारताचं दुसरं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं. या योजनेमध्ये अधिकार शुल्क पासबुक योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या धोरणांतर्गत विशेष आर्थिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये फोकस CIS योजना करण्यात आलेली होती. अशा प्रकारे हे आपलं दुसरं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या आयात निर्यात धोरणामधील जर आपण बदल लक्षामध्ये घेतला तर 1985 पर्यंत भारत सरकार दरवर्षी आयात निर्यात धोरण जाहीर करत होतं. अलेक्झांडर समितीच्या शिफारशीनुसार दीर्घ मुदतीचं आयात निर्यात धोरण राबवायला भारतामध्ये सुरुवात झाली. 1984च्या आबिद हुसेन समितीच्या शिफारशीनुसार 1985 ते 1988 या कालावधीसाठी पहिलं त्रैवार्षिक दीर्घ मुदतीचं धोरण जाहीर करण्यात आलं आणि या धोरणामध्ये पासबुक प्रथा योजना सुरू करण्यात आली. यानंतर पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 1992 ते 1997 या कालावधीसाठी पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं गेलं आणि या धोरणाला एक्झिम पॉलिसी असं नाव दिलं गेलं. दुसरं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 31 मार्च 1997ला केंद्र शासनानं 1997 ते 2002 या कालावधीसाठी दुसरं 5 वर्षाचं आयात निर्यात धोरण जाहीर केलं. यानंतर तिसरं परकीय व्यापार धोरण 2002 मध्ये शासनानं 2002 ते 2007 या कालावधीसाठी तिसरं परकीय व्यापारी धोरण जाहीर केलं. हे धोरण शासनानं रद्द करून 2004 मध्ये नवीन परकीय धोरण जाहीर केलं. 2004 मध्ये नवीन परकीय धोरण तयार करण्यात आलं आणि याला एक्झिम पॉलिसीऐवजी परकीय व्यापार धोरण असं म्हटलं गेलं. यानंतर चौथी पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 2009 ते 2014. 2009 ते 2014 साठी वाणिज्य मंत्री श्री आनंद शर्मा यांनी चौथं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं. अशा प्रकारे सध्या 5वं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केले गेलेलं आहे नव्या शासनामध्ये आणि हे 5 पंचवार्षिक आयात निर्यात धोरणांबद्दल आपण माहिती समजावून घेऊयात. सुरुवातीला आयात निर्यात धोरण 1992 ते 1997. 31 मार्च 1992ला भारत सरकारनं 1992 ते 1997 या कालावधीचं नवं आयात निर्यात धोरण जाहीर केलं आणि या नव्या धोरणामुळं मुक्त व्यापाराला चालना मिळाली. नव्या धोरणामुळं आयात निर्यात व्यापारामधील प्रक्रिया पद्धती आणि परवाना पद्धती कमी करण्यात आली आणि उदार धोरण ठेवलं गेलं आहे. याशिवाय या सर्व प्रक्रियांमुळं भारताच्या आयातीमध्ये आणि निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ घडून आली. या कालावधीमध्ये भारताचा व्यापारशेष प्रतिकूलच होता. या धोरणाच्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर भांडवली वस्तूंच्या आयातीला परवानगी मिळाली. निर्यात वृद्धीच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या भांडवली वस्तूंच्या आयातीला या धोरणामध्ये परवानगी दिली गेली आणि या परवानगी योजनेमध्ये शेती क्षेत्र, उपहारगृह, प्रवासी संस्था यांचा समावेश केला गेला. याशिवाय 4200हून अधिक वस्तूंची यादी प्रकाशित करण्यात आली आणि त्यांना करमुक्ततेची सवलत उपलब्ध होण्यासाठी परवाने दिले गेले. यानंतर आयात निर्यात धोरण 1997 ते 2002. 31 मार्च 1997ला केंद्र शासनानं 1997 ते 2002 या कालावधीसाठी 5 वर्षाचं आयात निर्यात धोरण जाहीर केलं. या दुसऱ्या पंचवार्षिक आयात निर्यात धोरणाची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर मूल्याधारित आगाऊ परवाना योजना रद्द करण्यात आली. या धोरणानुसार
मूल्याधारित आगाऊ परवाना योजना रद्द केली गेली. याशिवाय 542 वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवण्यात आले. निर्यातीला उत्तेजन मिळावं यासाठी भांडवली वस्तू योजनेअंतर्गत भराव्या लागणाऱ्या 15% शुल्कामध्ये कपात करण्यात आली आणि हे शुल्क 10% आणण्यात आलं. त्यानंतर ड्युटी एन्टायटलमेंट पासबुक स्कीम, ज्याला आपण DPEB या संक्षिप्त नावाने ओळखतो, ही स्कीम सुरू करण्यात आली. यालाच आपण मूल्य आधारित अग्रिम परवाना व्यवस्था समाप्त करण्यात आली आणि ही अधिकारी शुल्क पासबुक योजना या योजनेमध्ये सुरू करण्यात आली. या धोरणांतर्गत 2000 मध्ये विशेष आर्थिक योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेमध्ये फोकस CIS योजना करण्यात आलेली होती. आता या ठिकाणी इम्पॉर्ट कंटेंट टू एक्सपोर्ट प्रॉडक्ट ही योजना आपण समजावून घेऊयात. या योजनेमधली इम्पॉर्ट कंटेंट टू एक्सपोर्ट प्रॉडक्ट ही योजना सीमाशुल्क वजा करण्यासंदर्भामधील योजना मानली जाते. याचा अर्थ असा आहे की निर्यात करताना निर्यात वस्तूमध्ये जर एखादा भाग आयात केला तर अशा भागाचं आयात शुल्क एकूण निर्यात शुल्कामधून वजा केलं जातं. अशा प्रकारे इम्पॉर्ट कंटेंट टू एक्सपोर्ट प्रॉडक्ट ही योजना आहे. वेगवेगळ्या योजनेमध्ये या योजनेची मुदत वाढवली गेली. 2009 ते 2014 या आयात निर्यात योजनेमध्ये या योजनेची मुदत 2010 पर्यंत वाढवण्यात आलेली होती. यानंतर 2010-11च्या वार्षिक पुरवणीमध्ये ही मुदत जून 2011 पर्यंत वाढवण्यात आली. या योजनेमध्ये सेज योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर तिसरं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 2002 ते 2007. 31 मार्च 2002ला केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री मुरासोली मारन यांनी 2002 ते 2007 या कालावधीसाठीचं आयात निर्यात धोरण जाहीर केलं. याचा उद्देश होता की 2007 पर्यंत जागतिक बाजारपेठेमध्ये 1% निर्यातीचं लक्ष्य साध्य करणं. भारताची निर्यात $4,600 कोटी वरून $8,000 कोटी वरती नेणं आणि यासाठी प्रतिवर्षी 11.9% दराने निर्यात वृद्धी साध्य करणं असा उद्देश या 2002-2007 या आयात निर्यात धोरणाचा होता. या धोरणाची जर वैशिष्ट्य आपण समजावून घेतली तर यामध्ये बियाण्यांच्या निर्यातीवरील बंधनं उठवण्यात आली. या धोरणांतर्गत कांदा आणि ताग ही 2 पिकं वगळता इतर बियाण्यांच्या निर्यातीवरील बंधनं उठवली गेली. भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, फुले, फळे, कुक्कुट यांच्या निर्यातीला उत्तेजन देण्यात आलं. रशियाला निर्यात करण्यात येणाऱ्या लोणी, काजू, शेंगदाणा, तेल आणि गहू या वस्तूंवरील निर्बंध दूर केले गेले. याशिवाय दागदागिने, हिरे, वस्त्र उत्पादने, कातडी उत्पादने यांच्या निर्यातीसाठी विशेष सवलती देण्यात आल्या. यानंतर आयात निर्यात धोरण 2004-2009. 31 ऑगस्ट 2004ला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री कमलनाथ यांनी सर्वसमावेशक पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं. या धोरणाची उद्दिष्ट होती की जागतिक व्यापारामधील भारताच्या निर्यातीचा हिस्सा जो आहे हा हिस्सा दुप्पट करायचा, रोजगार निर्मितीवरती भर द्यायचा, निमशहरी आणि ग्रामीण भागामधील रोजगार निर्मितीवरती भर देणं. 5 वर्षामध्ये आपली निर्यात $15,000 कोटी वर म्हणजे $6,75,000 कोटी रुपयांवरती नेणं. या योजनेअंतर्गत भारताच्या व्यापारामध्ये वाढ व्हावी यासाठी 10 कलमी कार्यक्रम आखण्यात आला. याशिवाय मेड इन इंडिया, मेड इन चायना याप्रमाणे सर्व्ड फ्रॉम इंडिया असा आंतरराष्ट्रीय ब्रँड तयार करण्याचं उद्दिष्ट या योजनेमध्ये ठेवण्यात आलं. या योजनेच्या कार्यक्रमामध्ये जागतिक व्यापार केंद्र म्हणून उत्पादन, व्यापार, सेवा या दृष्टीनं भारताचा विकास करण्याचं ठरवण्यात आलं. याशिवाय व्यापार वृद्धी व्हावी यासाठी व्यापार विषयक मंडळाची फेररचना करण्याचं या योजनेमध्ये ठरवण्यात आलं. याशिवाय विश्वास आणि पारदर्शकतेचं वातावरण निर्माण करणं यासाठी निर्बंध दूर करून हे विश्वास आणि पारदर्शकतेचं वातावरण निर्माण करण्याविषयी विचार करण्यात आला. शेती क्षेत्रामधील निर्यातीस चालना मिळावी या हेतूनं
विशेष कृषी उत्पादन योजना या योजनेअंतर्गत ही कृषी उत्पादन योजना राबवण्यात येणार आहे। याशिवाय या योजनेअंतर्गत किमान 5 कोटींची उलाढाल करणाऱ्या निर्यातदारांना तसंच संस्थांना सेवा करामधून वगळलं गेलं। देशाला जागतिक व्यापाराचं केंद्र बनवण्यासाठी मुक्त व्यापार क्षेत्रांची आणि गोदाम क्षेत्रांची निर्मिती करणं ठरवण्यात आलं। याशिवाय मुक्त व्यापार आणि गोदाम क्षेत्रांची उभारणी आणि विकासासाठी 100% थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली। मुक्त चलनाच्या उलाढालीला चालना देण्यात आली। मालाच्या आणि सेवांच्या मुक्त आयात निर्यातीस तसंच मुक्त चलनांच्या उलाढालीला चालना देण्यात येणार आहे। हस्तकला हातमाग उद्योगांना चालना देऊन अशा क्षेत्रामधील वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन देणं या योजनेमध्ये उद्दिष्टित होतं। भारताचा जागतिक व्यापारामधील वाटा 0.8% वरून 1.5% वर नेणं हे या धोरणाचं ध्येय होतं। याशिवाय 2004 ते 2009 या परकीय व्यापार धोरणांतर्गत 3 नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये टार्गेट प्लस योजना, निर्यातीच्या लक्ष्यांपेक्षा जास्त निर्यात करणाऱ्यांना करमुक्त वित्तपुरवठा करणं तसंच प्रोत्साहन देणं या दृष्टीनं ही टार्गेट प्लस योजना सुरू करण्यात आली। यानंतर विशेष कृषी उपज योजना, फळे भाज्या फुले वन उत्पादने या वस्तूंच्या निर्यातीला चालना देण्यासाठी ही विशेष कृषी उपज योजना सुरू करण्यात आली। या योजनेमध्ये निर्यातदारांना निर्यात किमतीच्या 5% करमुक्त वित्तपुरवठा करण्याची सोय करून देण्यात आली। याशिवाय सर्व्ड फ्रॉम इंडिया, आता या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल की मेड इन इंडिया मेड इन चायना याप्रमाणे सर्व्ड फ्रॉम इंडिया असा आंतरराष्ट्रीय ब्रँड तयार करणं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळवणाऱ्या सेवा निर्यातदारांना करमुक्त वित्तपुरवठ्याची सोय करून देण्यात आली। अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या। याशिवाय 3 वार्षिक पूरक परकीय व्यापारी धोरणं जाहीर करण्यात आली। या परकीय व्यापार धोरणामध्ये सरकारनं 2005-06, 2006-07 आणि 2007-08 अशी 3 वार्षिक पूरक परकीय व्यापार धोरणं जाहीर करण्यात आली। यामधील 2006-2007 या धोरणामध्ये टार्गेट प्लस ही योजना रद्द करण्यात आली आणि या योजनेच्या जागी फोकस प्रोडक्ट, फोकस मार्केट आणि विशेष कृषी उपज योजना या योजनेचं नाव बदलून विशेष कृषी आणि ग्रामोद्योग योजना सुरू करण्यात आली। यानंतर आयात निर्यात धोरण 2009-2014, 2009-2014चं पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी 27 ऑगस्ट 2009 ते 31 मार्च 2014 या कालावधीसाठी हे धोरण जाहीर केलं। यावेळी जागतिक मंदीचा काळ होता आणि यामुळे या धोरणामध्ये तात्कालिक उद्दिष्ट निर्यातीची घसरण रोखून निर्यात प्रवृत्ती धनात्मक करण्याचं आणि मंदीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांना अतिरिक्त सहाय्य देण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं होतं। आता या योजनेमधील प्रमुख उद्दिष्टांचा जर विचार केला तर प्रामुख्याने निर्यातीमधील घसरण रोखून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करणं, मंदीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांना अतिरिक्त सहाय्य देणं, दरवर्षी निर्यातीमध्ये 15% वार्षिक वाढ घडवून आणणं आणि 2014 पर्यंत 25% निर्यात वृद्धी दर गाठणं। जागतिक व्यापारामधील भारताचा हिस्सा 2020 पर्यंत 3.28% म्हणजे दुप्पट करणं। 2008 मध्ये जागतिक व्यापारामधील हिस्सा 1.64% एवढा होता। याशिवाय मार्च 2011 पर्यंत $200 अब्ज वार्षिक लक्ष्य ठेवलं गेलं। 2014 पर्यंत वस्तू आणि सेवांची निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं। अशा प्रकारे उद्दिष्ट या योजनेमधली प्रमुख उद्दिष्ट आखण्यात आली। या योजनेमधील वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर फोकस मार्केट स्कीम अंतर्गत 26 नवीन बाजारांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला। फोकस प्रॉडक्ट स्कीम या स्कीम अंतर्गत नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला। 7 निर्यात क्षेत्रांना टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सिलन्सचा दर्जा दिला गेला आणि या निर्यात क्षेत्रांमध्ये हस्त उद्योगासाठी जयपूर, श्रीनगर, अनंतनाग या शहरांना, चामडी उद्योगासाठी कानपूर, देवास, अंबूर या शहरांना आणि फल उद्योगासाठी मलिहाबाद या शहराला
फलोत्पादन विषयक अशा 7 निर्यात क्षेत्रांना हा दर्जा दिला गेला. याशिवाय भारत जगामधील हिऱ्यांच्या बाजाराचं जागतिक केंद्र बनावं यासाठी हिऱ्यांचे रोखे बाजार स्थापन करण्याचं ठरवलं गेलं. 100% निर्यात प्रधान उद्योग आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधील उद्योगांना 2010 ते 2011 या वर्षासाठी आयकरामध्ये सूट दिली गेली. अधिकार शुल्क पासबुक योजनेची मुदत 31 डिसेंबर 2010 पर्यंत वाढवण्यात आली. 2010-2011 मध्ये एक वार्षिक पुरवणी जाहीर करण्यात आली आणि या पुरवणीमध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. याशिवाय नवीन 3 निर्यात क्षेत्रांना टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सिलन्सचा दर्जा देण्यात आला. यामध्ये हस्त उद्योगासाठी बारमेर, वस्त्र उद्योगासाठी भिवंडी आणि चामडी उद्योगासाठी आग्रा या 3 नवीन निर्यात क्षेत्रांना टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सिलन्सचा दर्जा दिला गेला. EPCG योजनेची मुदत 31 मार्च 2012 पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर DPEB अधिकार शुल्क पासबुक योजनेची मुदत 30 जून 2011 पर्यंत वाढवण्यात आली. या ठिकाणी DPEB म्हणजे ड्युटी एंटायटलमेंट पासबुक स्कीम या नावानं आपण DPEB या संक्षिप्त रूपाचा उल्लेख करत आहोत. ही अधिकार शुल्क पासबुक योजनेची मुदत 30 जून 2011 पर्यंत वाढवण्यात आली. फोकस प्रॉडक्ट स्कीम योजनेअंतर्गत 135 वस्तू उत्पादनांना अतिरिक्त 2% सूट दिली गेली आणि EPCG म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स स्कीम या योजनेअंतर्गत भांडवली वस्तू 0 सीमा शुल्कावरती आयात करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र यासाठी वाचलेल्या सीमा शुल्काच्या 6 पटीनं अधिक मूल्याची निर्यात पुढच्या 6 वर्षामध्ये होणं आवश्यक असतं. त्यानंतर DPEB ही स्कीम आपण पाहूयात. ड्युटी एंटायटलमेंट पासबुक स्कीम या योजनेमध्ये निर्यात करण्यात येणाऱ्या या वस्तूंच्या उत्पादनामध्ये काही वस्तूंचा समावेश जर केला तर निर्यात शुल्कामधून आयात शुल्क वजा केलं जातं. त्यानंतर DFIA याला ड्युटी फ्री इम्पॉर्ट ॲथोरायझेशन स्कीम या नावाने ओळखलं जातं. DFIA हे संक्षिप्त रूप आहे. या योजनेमध्ये निर्यात वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या इंधन, तेल, ऊर्जा, उत्प्रेरक या आदानांची शुल्क विरहित आयात करता येते. यानंतर 5वं पंचवार्षिक व्यापार धोरण 2015 ते 2020 या 5 वर्षासाठीचा परकीय व्यापार धोरण 1 एप्रिल 2015ला व्यापार आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. नवीन धोरणानं मेक इन इंडिया धोरण समोर ठेवून देशामध्ये रोजगार निर्मिती आणि मूल्यवर्धनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नवीन धोरणानं व्यावसायिक सरलता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या नवीन धोरणामध्ये उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्राला सहाय्य करण्यावरती भर दिला जात आहे. या नवीन धोरणामध्ये वस्तू निर्यातीवरील शुल्क इनाम देणाऱ्या फोकस मार्केट स्कीम, फोकस प्रॉडक्ट स्कीम, मार्केट लिंक्ड फोकस स्कीम, विशेष कृषी अँड ग्राम उद्योग योजना किंवा स्पेशल ॲग्रिकल्चरल अँड व्हिलेज इंडस्ट्री स्कीम, ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर इन्सेंटिव्ह स्क्रिप्ट स्कीम अशा प्रकारे या 5 योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि एकच MEIS या संक्षिप्त नावाने ओळखली जाणारी मर्चंडाईज एक्सपोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम ही स्कीम सुरू करण्यात आली. आता या ठिकाणी MEIS म्हणजे आपण उल्लेख केलेला होता. MEIS हे संक्षिप्त रूप आहे. मर्चंडाईज एक्सपोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम आणि SEIS म्हणजे सर्व्हिस एक्सपोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम या दोन्ही योजना विशेष आर्थिक क्षेत्रांना लागू करणं नियोजित आहे. याशिवाय शुल्क इनाम पतशुल्क प्रमाणपत्र या स्वरूपामध्ये मिळत असतं आणि हे प्रमाणपत्र भांडवली वस्तूवरील अतिरिक्त सीमा शुल्क, उत्पादन शुल्क किंवा सेवा कर भरताना वापरता येतं. नवीन धोरणांतर्गत हे प्रमाणपत्र पूर्णपणे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. सरकारनं ठरवून दिलेल्या निर्यातीचं आणि परकीय चलन प्राप्तीचं निकष पूर्ण करणाऱ्या उद्योग संस्थांना दिला जाणारा दर्जा हा दर्जा 5व्या पंचवार्षिक धोरणान्वये 1, 2, 3, 4 आणि 5 स्टार एक्सपोर्ट्स हाऊसेस असा केला गेलेला आहे. म्हणजे याच्या अगोदर हा दर्जा कसा होता तर पूर्वीचा दर्जा होता की निर्यातगृहे, स्टार निर्यातगृह, व्यापारगृह, स्टार व्यापारगृह, प्रीमियम व्यापारगृह आणि
त्यांना निर्यातीचं लक्ष दिलं गेलेलं होतं आणि त्यांना हा दर्जा दिलेला होता. उदाहरणार्थ पूर्वीच्या दर्जानुसार निर्यातगृहांना निर्यातीचं लक्ष होतं 20 कोटी रुपये, स्टार निर्यातगृहांना निर्यातीचं लक्ष होतं 100 कोटी रुपये, व्यापारगृहांना निर्यातीचं लक्ष होतं 500 कोटी रुपये, स्टार व्यापारगृहांना निर्यातीचं लक्ष होतं 2500 कोटी रुपये आणि प्रीमियम व्यापारगृहांना निर्यातीचं लक्ष होतं 7500 कोटी रुपये. अशा प्रकारे पूर्वी दर्जा देण्यात आलेला होता. आता ह्या नवीन धोरणानं म्हणजे 5व्या पंचवार्षिक धोरणान्वये बदललेला जो दर्जा आहे याच्यामध्ये निर्यातीचं लक्ष चालू आणि मागील 2 वर्षातील मूल्य $1,000,000 डॉलरमध्ये मोजलं जातं आणि यामध्ये 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार असा दर्जा दिलेला आहे. 1 स्टारसाठी निर्यातीचं लक्ष $3,000,000, 2 स्टारसाठी $25,000,000, 3 स्टारसाठी $100,000,000, 4 स्टारसाठी $500,000,000 आणि 5 स्टारसाठी $2,000,000,000. अशा प्रकारे निर्यातीचं लक्ष चालू आणि मागील 2 वर्षामधील मूल्य $1,000,000 मोजलं जातं. आणि अशा प्रकारे आता या नवीन धोरणान्वये वेगवेगळ्या उद्योगांना दर्जा दिला जातो आणि हे प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे जे निकष आहेत ते निकष नवीन धोरणान्वये आता डॉलरच्या स्वरूपामध्ये व्यक्त केले जात आहेत. भारतानं वेगवेगळ्या देशांबरोबर PTA आणि FTA म्हणजे PTA या ठिकाणी संक्षिप्त रूप आहे, याला प्रेफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट आणि FTA याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या योजनेमध्ये भारतानं वेगवेगळ्या देशांबरोबर PTA आणि FTA असे करार केलेले आहेत आणि या करारांचा फायदा घेण्यासाठी भारतातील उत्पादकांना विशिष्ट वस्तूंना स्वतः प्रमाणित करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. याशिवाय EPCG ज्याला आपण एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स या नावानं ओळखतो, या योजनेमध्ये देशी बनावटीच्या भांडवली वस्तूंवर जर सवलत घेतली तर विशिष्ट निर्यात बंधन 90% वरून 75% पर्यंत शिथिल करण्यात आलेलं आहे. देशी वस्तूंच्या जास्त समावेश असणाऱ्या आणि मूल्यवर्धन असणाऱ्या निर्यातक्षम वस्तूंना MEIS म्हणजे मर्चंडाईज एक्सपोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम या योजनेअंतर्गत जास्तीच्या सवलती दिल्या जाणार आहेत. आयातदार आणि निर्यातदारांना सर्व कागदपत्र डिजिटल ऑनलाईन पद्धतीनं भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्कॅन केलेली कागदपत्र ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा यासाठी ऑनलाईन आंतरमंत्रालयीन सल्लामसलत यंत्रणा विकसित करण्यावरती भर दिला जात आहे. याशिवाय स्कोमेट गट निर्यात परवान्याची मुदत 1 वर्षावरून 2 वर्ष केली गेलेली आहे. या ठिकाणी आपण स्कोमेट हा गट काय आहे ते समजावून घेऊयात. दुहेरी वस्तूंच्या वापराला आणि तंत्रज्ञानाला स्कोमेट गट असं म्हणतात आणि यामध्ये स्पेशल केमिकल्स, ऑर्गॅनिझम, मटेरियल्स, इक्विपमेंट्स आणि टेक्नॉलॉजीज असा गट याच्यामध्ये असतो आणि या वस्तूंची एक सूची असते आणि त्यांच्या निर्यातीवरती काही बंधनं घातलेली असतात. या गटातील वस्तू आणि तंत्रज्ञान निर्यातीमध्ये सरलीकरण केलं जाणार आहे. अशा प्रकारे स्कोमेट हा गट ओळखला जातो. म्हणजे दुहेरी वस्तूंच्या वापराला आणि तंत्रज्ञानाला स्कोमेट गट या नावाने ओळखलं जातं आणि या स्कोमेट गट या निर्यात परवान्याची मुदत 1 वर्षावरून 2 वर्ष करण्यात आलेली आहे. संरक्षण गटामधील वस्तूंच्या निर्यातीमध्ये सरलीकरण केलं जाणार आहे. संरक्षण, लष्करी साठा, एरोस्पेस, आण्विक ऊर्जा गटामधील वस्तूंच्या निर्यातीमधील बंधनं यांचा कालावधी 18 महिन्यावरून 2 वर्ष करण्यात आलेला आहे. याशिवाय आयात आणि निर्यातीसाठी नव्यानं कालिकत विमानतळ आणि तामिळनाडूमधील अरक्कोनम वखार सूचीकृत करण्यात आलेली आहे. त्यानंतर DFTP स्कीम, DFTP हे संक्षिप्त रूप आहे. याला ड्युटी फ्री टॅरिफ प्रेफरन्स स्कीम या नावाने ओळखलं जातं. याचं संक्षिप्त रूप आपण DFTP या नावानं वापरतो. या योजनेअंतर्गत 33 अत्यल्प विकसित देश भारताकडून लाभ घेत आहेत आणि या देशांकडून 96.4% वस्तू शुल्क विना आणि कोटा विना आयात केल्या जात आहेत.
याशिवाय व्यापार तंटे आणि दर्जा यांच्याशी संबंधित तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी या ठिकाणी CQCTD या संक्षिप्त नावाने, म्हणजे याचा आपण लॉंग फॉर्म लक्षात घेऊयात, कमिटी ऑन क्वालिटी कंप्लेंट्स अँड ट्रेड डिस्प्यूट्स, यालाच आपण CQCTD या संक्षिप्त नावाने ओळखतो. आणि व्यापार तंटे आणि दर्जा यांच्याशी संबंधित तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी या CQCTD या समितीची स्थापना केली जाणार आहे. नवीन धोरणामध्ये टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सचा दर्जा देण्यात आलेल्या शहरांमध्ये विशाखापट्टणम आणि भीमवरम या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामुळं या शहरांची संख्या आता 35 झालेली आहे. आता आपण ही 35 शहरं कोणती आहेत आणि त्यांचं उत्पादन कोणतं आहे ते समजावून घेऊयात. यामध्ये तिरुपूर तामिळनाडू याचं उत्पादन आहे होजिअरी विणकाम. पानिपत हरियाणा याचं उत्पादन आहे लोकरी घोंगड्या. लुधियाना पंजाब यांचं उत्पादन आहे होजिअरी आणि जड यंत्र. कनूर केरळ याचं उत्पादन आहे हातमाग. त्यानंतर करूर तामिळनाडू या ठिकाणचं उत्पादन आहे हातमाग. यानंतर मदुराई तामिळनाडू या ठिकाणचं उत्पादन आहे हातमाग. त्यानंतर आरूर आणि इतर भाग या ठिकाणचं उत्पादन आहे सागरी खाद्य. जोधपूर राजस्थान या ठिकाणचं उत्पादन आहे हस्तकला. केखरा उत्तर प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे हातमाग. त्यानंतर देवास मध्य प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे औषधी. त्यानंतर अल्लेप्पे केरळ या ठिकाणचं उत्पादन आहे काथ्या उत्पादन. यानंतर कोल्लम केरळ या ठिकाणचं उत्पादन आहे काजू उत्पादन. त्यानंतर इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे सोया उत्पादन. त्यानंतर भिलवारा राजस्थान या ठिकाणचं उत्पादन आहे कापड उद्योग. त्यानंतर सुरत गुजरात या ठिकाणचं उत्पादन आहे खडे आणि दागिने. त्यानंतर मलिहाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे फळे. त्यानंतर कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे चामडी वस्तू. यानंतर आंबूर तामिळनाडू या ठिकाणचं उत्पादन आहे चामडी वस्तू. जयपूर राजस्थान या ठिकाणचं उत्पादन आहे हस्तकला. श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणचं उत्पादन आहे हस्तकला. अनंतनाग जम्मू काश्मीर या ठिकाणचं उत्पादन आहे हस्तकला. बारमेर राजस्थान या ठिकाणचं उत्पादन आहे हस्तकला. भिवंडी महाराष्ट्र या ठिकाणचं उत्पादन आहे कापड. आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे चामडी वस्तू. फिरोजाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे काचेच्या वस्तू. भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणचं उत्पादन आहे सागरी वस्तू. आगरताळा त्रिपुरा या ठिकाणचं उत्पादन आहे बांबूच्या वस्तू. अहमदाबाद गुजरात या ठिकाणचं उत्पादन आहे कापड. कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणचं उत्पादन आहे कापड. सहारनपूर उत्तर प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे हस्तकला. मोरबी गुजरात या ठिकाणचं उत्पादन आहे सिरॅमिक टाईल्स. गुडगाव हरियाणा या ठिकाणचं उत्पादन आहे कपडे. तुतीकोरीन तामिळनाडू या ठिकाणचं उत्पादन आहे सागरी वस्तू. विशाखापट्टणम तामिळनाडू या ठिकाणचं उत्पादन आहे सागरी खाद्यवस्तू. आणि भीमवरम आंध्र प्रदेश या ठिकाणचं उत्पादन आहे सागरी खाद्यवस्तू. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे या नवीन धोरणामध्ये टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सचा दर्जा देण्यात आलेल्या शहरांमध्ये विशाखापट्टणम आणि भीमवरम या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या शहरांची संख्या आत्ता आपण पाहिलेली जी 35 शहरं आहेत ती 35 शहरं आणि त्यांचं उत्पादन याप्रमाणे आहे असं आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण विशेष आर्थिक क्षेत्र सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन्स ज्याला या नावाने ओळखलं जातं त्याच्याविषयी माहिती पाहूयात. सुरुवातीला सेजची निर्मिती केव्हा करण्यात आली किंवा सेजच्या निर्मितीची घोषणा केव्हा झाली इथून सुरुवात करूयात. 31 मार्च 2000चं जे एक्झिम धोरण होतं त्या एक्झिम धोरणामध्ये सरकारनं
देशामध्ये निर्यात वृद्धीसाठी सेज निर्मितीची घोषणा केलेली होती. यानंतर सेज कायदा 2005 तयार करण्यात आला आणि 23 जून 2005ला या कायद्याला राष्ट्रपतींची परवानगी मिळाली. 10 फेब्रुवारी 2006ला सेज नियम लागू करण्यात आला आणि सेजला परकीय क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. या क्षेत्रांची निर्मिती चीनमधील सेजच्या धर्तीवरती करण्यात आली. आता सेजच्या स्थापनेची कार्यपद्धती काय असते हे आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला एक खिडकी समती यंत्रणा, समती देण्यासाठी एक खिडकी समती यंत्रणेची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आंतरमंत्रीय समती मंडळ या यंत्रणेमध्ये व्यापार खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्यांचं आंतरमंत्रीय समती मंडळ असतं. आंतरमंत्रीय समती मंडळ सेजच्या स्थापनेला समती देत असतं. आंतरमंत्रीय समती मंडळानं समती दिल्यानंतर अशी अधिसूचना केंद्र सरकारमार्फत दिली जाते. सेजमध्ये उद्योग स्थापन करण्याची जी परवानगी मिळते ती परवानगी झोनल स्तरावरती दिली जाते. झोनल स्तरीय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष डेव्हलपमेंट कमिशनर असतात. झोनल स्तरीय समितीमध्ये कस्टम अधिकारी तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी असतात. अशा प्रकारे रचना असते. या क्षेत्रामधील उद्योगांना ज्या सवलती देण्यात आलेल्या आहेत त्या सवलती आपण समजावून घेऊयात. यामध्ये नियमांमध्ये शिथिलता आणि सीमा शुल्कामधून सूट देण्यात आलेली आहे. या क्षेत्रामधील जे उद्योग आहेत ते उद्योग सर्व उत्पादन निर्यात करणार असतील तर सरकारच्या आयात निर्याती संबंधीचे कोणतेही नियम या उद्योगांना लागू होत नाहीत. अशा उद्योगांना सीमा शुल्कामधून सूट मिळते. असे उद्योग परकीय प्रदेश म्हणून ओळखले जातात. या उद्योगांना प्रथम 5 वर्षासाठी 100% तर पुढच्या 5 वर्षासाठी 50% आयकर मुक्तता असते. अशा उद्योगांना उद्योग क्षेत्रामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला मान्यता असते. असे उद्योग 5 वर्षामध्ये निव्वळ परकीय चलन बनवणारे असावेत. याशिवाय कस्टम अधिकाऱ्याकडून होणारी नियमित तपासणी कमी केली जाणार नाही. याशिवाय सेजमधील उद्योगांना एका वर्षाला 500 दशलक्ष बाह्य व्यापारी कर्ज घेण्यास मान्यता असते. याशिवाय मिळालेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरती 10 वर्षासाठी आयकर मुक्तता असते. उद्योग आणि इतर ठिकाणावरून सेजमध्ये जर रूपांतरित केलं तर भांडवली नफा करापासून मुक्तता मिळते. सेजमधील उद्योगांना जर त्यांच्या उत्पादनाची देशामध्ये विक्री करायची असेल तर लागू असलेले सगळे कर भरावे लागतात. बँकांना 10 वर्षासाठी आयकर मुक्तता. सेजमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ज्या बँका आहेत त्या बँकांना 10 वर्षासाठी आयकर मुक्तता असते. याशिवाय विकास कामांना सीमा शुल्क, अबकारी कर, मॅट कर अशा प्रकारचे कर लागणार नाहीत. तसंच 10 वर्षासाठी आयकर मुक्तता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण सेजसाठी किमान आणि कमाल क्षेत्रफळाची मर्यादा किती असते ते समजावून घेऊया. सेजमधील क्षेत्रफळाच्या कमाल मर्यादा ठेवण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी हे लक्षात ठेवावं. सेजसाठी क्षेत्रफळाच्या कमाल मर्यादा ठेवल्या गेलेल्या नाहीत. तर या उद्योगांचं कमाल क्षेत्रफळ किती असावं याचा अधिकार राज्य सरकारांना प्रत्येक सेजच्या गरजेनुसार ठरवण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. आता आपण मर्यादा हेक्टरमध्ये आणि किमान बांधकाम क्षेत्र किती चौरस मीटरमध्ये असावं ते समजावून घेऊया. बहुवस्तू या प्रकारासाठी मर्यादा हेक्टरमध्ये 1000. बहुसेवा या प्रकारासाठी मर्यादा हेक्टरमध्ये 1000 हेक्टर. IT सेज या प्रकारासाठी मर्यादा हेक्टरमध्ये 10 आणि किमान बांधकाम क्षेत्र चौरस मीटरमध्ये 40,000. प्रकार खडे आणि दागिने याच्यासाठी मर्यादा हेक्टरमध्ये 10 आणि किमान बांधकाम क्षेत्र चौरस मीटरमध्ये 50,000. जैवतंत्रज्ञान या घटकासाठी मर्यादा हेक्टरमध्ये 10 आणि किमान बांधकाम क्षेत्र चौरस मीटरमध्ये 40,000. त्यानंतर मुक्त व्यापार आणि वखार विभाग याची मर्यादा हेक्टरमध्ये 40 आणि किमान बांधकाम क्षेत्र चौरस मीटरमध्ये 1,00,000 एवढं असलं पाहिजे. अशा प्रकारे या आपल्याला उल्लेख करता येईल
की सेससाठी किमान आणि कमाल क्षेत्रफळाची मर्यादा. या ठिकाणी आपण किमान क्षेत्रफळाची मर्यादा सांगितली. सेसची सद्यस्थिती पाहिली तर सध्या देशामध्ये 154 सेज कार्यरत आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये 88, बहुवस्तू उत्पादनामध्ये 17, विशिष्ट क्षेत्रामध्ये 49. सेजच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामधील 225 प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. यापैकी 144 प्रकल्पांना केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि यापैकी वेगवेगळ्या विभागांमध्ये संमत झालेले प्रकल्प किती आहेत ते आपण समजावून घेऊयात. कोकण विभाग यामध्ये संमत झालेल्या प्रकल्पांची संख्या 69, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 50, मराठवाड्यामध्ये 15, विदर्भामध्ये 10, म्हणजे एकूण 144. आता महाराष्ट्रामधील महत्त्वाचे सेज प्रकल्प आणि त्यांचे प्रकार आपण पाहूयात. यामध्ये राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज 2 हिंजवडी पुणे याचा प्रकार आहे माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित सेवा. त्यानंतर राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज 3 हिंजवडी पुणे प्रकार आहे माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित सेवा. त्यानंतर लातूर या ठिकाणचा प्रकार आहे कडधान्ये आणि तेले. त्यानंतर कृष्णूर नांदेड या ठिकाणचा प्रकार आहे औषधे. सेंद्रे औरंगाबाद प्रकार ऑटोमोबाईल. सेंद्रे औरंगाबाद प्रकार औषधे आणि जैवतंत्रज्ञान. कागल कोल्हापूर प्रकार आहे कापड. बुटीबोरी नागपूर प्रकार आहे कापड. जालना प्रकार आहे जैवतंत्रज्ञान. सिन्नर नाशिक प्रकार आहे बहुवस्तू उत्पादन. नंदगाव पेठ अमरावती प्रकार आहे बहुवस्तू उत्पादन. यानंतर हिरानंदानी बिझनेस पार्क पोवई मुंबई प्रकार आहे माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित सेवा. इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड हिंजेवाडी पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. सिरम बायोफार्मा पार्क पुणे प्रकार आहे फार्मा अँड बायोटेक्नॉलॉजी. राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजेवाडी पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. याशिवाय EON खराडी पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. विप्रो हिंजेवाडी पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. DLF आकृती हिंजेवाडी पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मिहान नागपूर प्रकार आहे बहुवस्तू उत्पादन. डायनॅस्टी डेव्हलपर्स पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. त्यानंतर मांजरी स्टूड फार्म लिमिटेड पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. त्यानंतर सिंटेल इंटरनॅशनल पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. त्यानंतर मगरपट्टा टाउनशिप पुणे प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर. त्यानंतर MIDC औरंगाबाद प्रकार आहे इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स. सेरेन प्रॉपर्टीज ठाणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. यानंतर वर्धा पॉवर कंपनी चंद्रपूर प्रकार आहे पॉवर सेक्टर. त्यानंतर फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रक्चर हिंजेवाडी पुणे प्रकार आहे माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित सेवा. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल की महाराष्ट्रामधील महत्त्वाचे सेज प्रकल्प आणि त्यांचे प्रकार या पद्धतीने आहेत. यानंतर कृषी निर्यात क्षेत्रांबद्दल आपण माहिती समजावून घेऊयात. सुरुवातीला कृषी निर्यात क्षेत्रांची संकल्पना काय आहे हे समजावून घेऊयात. 2001च्या आयात निर्यात धोरणानं कृषी निर्यात क्षेत्राची संकल्पना मांडली गेलेली होती आणि याचं उद्दिष्ट होतं की विशिष्ट कृषी वस्तूंच्या भौगोलिक क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करायचं आणि कृषी निर्यातीमध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट आहे कृषी निर्यात क्षेत्रांचं. पुन्हा एकदा उद्दिष्ट पाहूयात. कृषी निर्यात क्षेत्राचं उद्दिष्ट विशिष्ट कृषी वस्तूंच्या भौगोलिक क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करणं आणि कृषी निर्यातींमध्ये वाढ करणं. कृषी निर्यात क्षेत्रांसाठी जो विकास खर्च होणार आहे या खर्चाची विभागणी
केंद्र राज्य सरकार यांच्यामार्फत केली जाणार आहे। हे प्रमाण असणारे 25-25% आणि उरलेला 50% खर्च खाजगी कंपन्या करणार आहेत। त्यानंतर कृषी निर्यात क्षेत्रांच्या स्थापनेचं सुसूत्रीकरण घडवून आणण्यासाठी ॲपेडा या संक्षिप्त नावानं ज्या एजन्सीला आपण ओळखतो ती ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस एक्सपर्ट डेव्हलपमेंट एजन्सी, याचं संक्षिप्त रूप आहे ॲपेडा। या संस्थेला नोडल एजन्सी म्हणून घोषित केलं गेलेलं आहे। पहा, कृषी निर्यात क्षेत्रांच्या स्थापनेचं सुसूत्रीकरण घडवून आणण्यासाठी ॲपेडा या संस्थेला नोडल एजन्सी म्हणून घोषित केलं गेलेलं आहे। कृषी वस्तूंचं भौगोलिक क्षेत्र ओळखून कृषी प्रक्रियेचं पूर्ण एकात्मीकरण करणं म्हणजे कच्च्या मालाच्या विकासापासून उत्पादन प्रक्रिया पॅकेजिंगपासून अंतिम प्रयत्न करणं, अशा प्रकारे ही संकल्पना आहे कृषी निर्यात क्षेत्राची। मग या कृषी निर्यात क्षेत्राचे फायदे काय होणार आहेत? तर यामुळे बाजारभिमुख दृष्टिकोन निर्माण होणार आहे। कृषीचा बाजारभिमुख दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार आहे। याशिवाय स्पर्धात्मक शक्तीमध्ये वाढ होईल, कृषी उत्पादनांचा खर्च कमी होईल आणि मूल्यवर्धन आणि गुणवत्ता वर्धनामध्ये वाढ होणार आहे आणि या उत्पादनांची देशी आणि विदेशी बाजारपेठांमध्ये स्पर्धात्मक शक्तीमध्ये वाढ होईल। रोजगार निर्मितीबरोबरच शेतकऱ्यांना मालाचा रास्त भाव मिळायला सुरुवात होईल। भारतीय शेतीचं आंतरराष्ट्रीयकरण होण्यास मदत होईल। अशा प्रकारे कृषी निर्यात क्षेत्रांचे फायदा आपल्याला होणार आहे। कृषी निर्यात क्षेत्रांना मान्यता केव्हा मिळाली याचा जर विचार केला तर मार्च 2007 पर्यंत सरकारनं 60 ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट झोन्सला म्हणजे कृषी निर्यात क्षेत्रांना मान्यता दिलेली होती आणि 4 निर्यात क्षेत्रांवरती 100% खर्च करून लक्ष केंद्रीय मंत्रालयानं जून 2007 मध्ये आले, आसाम, आंबे, आंध्र प्रदेश, अननस, पश्चिम बंगाल आणि फुले आणि ऑर्किड या 4 निर्यात क्षेत्रावरती 100% खर्च करून लक्ष केंद्रित केलेलं आहे। ॲपेडानं 60 कृषी निर्यात केंद्राचा विकास सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि यापैकी 8 कृषी निर्यात क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहेत। आता महाराष्ट्रामधील फळ पिके आणि कृषी निर्यात क्षेत्र आपण समजावून घेऊयात। आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता की 8 महाराष्ट्रामध्ये आहेत। हे 8 कोणती आहेत ते आपण समजावून घेऊयात की 8 कृषी निर्यात क्षेत्र महाराष्ट्रामधली कोणती आहेत। आता याच्यामध्ये ही कृषी निर्यात क्षेत्र कोणत्या फळ पिकांबद्दल आहेत ते पण पाहूयात। द्राक्षे आणि ग्रेप वाईन, द्राक्षे आणि ग्रेप वाईन ह्या फळ पिकांसाठी पुणे, सांगली, सातारा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर तसंच विंचूर आणि पळस ही कृषी निर्यात क्षेत्र आहेत। त्यानंतर हापूस आंब्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि रायगड, केसर आंब्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, अहमदनगर, नाशिक, त्यानंतर संत्रीसाठी नागपूर आणि अमरावती, डाळिंबासाठी सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे, नाशिक, उस्मानाबाद आणि लातूर, कांद्यासाठी नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सोलापूर, केळीसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड आणि वर्धा, आणि शेवटी 8वं म्हणजे फुलांसाठी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली तसेच तळेगावमध्ये फ्लोरिकल्चरल पार्क। अशा प्रकारे हे 8 कृषी निर्यात क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहेत। यानंतर आपण निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क्स, ज्याला आपण EPIP या संक्षिप्त नावाने ओळखतो, एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क, मराठीमध्ये याला आपण निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क्स या नावाने ओळखतो। आता सुरुवातीला ह्याचा उद्देश पाहूयात की निर्यातीमध्ये राज्यांचा सहभाग वाढावा, यासाठी केंद्र सरकारनं 1994 पासून हे निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क्स निर्माण केलेले आहेत। या क्षेत्रासाठी केंद्र शासन 75% आणि राज्य शासन 25% अनुदान देतं। आत्तापर्यंत शासनानं असे 25% प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आणि या योजनेअंतर्गत निर्यात प्रधान उत्पादनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेलं 75% अनुदान 10 कोटीपर्यंत राज्य सरकारला दिलं जातं। आत्तापर्यंत 25 निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे। पहिला निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क
1997मध्ये राजस्थानमधील सीतापूर या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि काम पूर्ण झालेल्या निर्यात वृद्धी औद्योगिक पार्कमध्ये बेंगलोर कर्नाटक, अंबरनाथ महाराष्ट्र, काकीनाड केरळ, सूरजपूर उत्तर प्रदेश, आमीनगाव आसाम, पशलीराम आंध्र प्रदेश आणि गुम्मीदीपुंडी तामिळनाडू अशा प्रकारे काम पूर्ण झालेले हे निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क्स आहेत. त्यानंतर निर्यात विकास केंद्र यांच्याबद्दल आपण माहिती पाहूयात, ज्याला आपण EDC या संक्षिप्त नावाने ओळखतो. एक्सपोर्ट डेव्हलपमेंट सेंटर्स, निर्यात विकास केंद्र. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने 1995-1996 मध्ये 23 निर्यात विकास केंद्र निश्चित केलेली आहेत आणि या विकास केंद्रामध्ये निर्यात वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्यासाठी 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना तयार केलेली आहे. 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक खाजगी क्षेत्रांमार्फत केली जाणार आहे. आता हे 23 निर्यात विकास केंद्र आपण पाहूयात आणि त्यांचं उत्पादन पाहूयात. यामध्ये निर्यात विकास केंद्र तिरुपूर, उत्पादन होजियरी आणि विणकाम. निर्यात विकास केंद्र मोरादाबाद, उत्पादन पितळेची भांडी. निर्यात विकास केंद्र लुधियाना, उत्पादन होजियरी आणि जड यंत्रे. निर्यात विकास केंद्र सुरत, उत्पादन दागिने आणि खडे. निर्यात विकास केंद्र पानिपत, उत्पादन हँडलूम कापड. निर्यात विकास केंद्र आलेप्पी, उत्पादन नारळ आणि काथ्या. निर्यात विकास केंद्र जालंधर, उत्पादन खेळ साहित्य. निर्यात विकास केंद्र रानपीत, उत्पादन लेदर वस्तू. निर्यात विकास केंद्र नागपूर, उत्पादन हाताने तयार केलेली उपकरणं. निर्यात विकास केंद्र विशाखापट्टणम, उत्पादन मासे आणि मत्स्य पदार्थ. निर्यात विकास केंद्र मीरत, उत्पादन खेळ साहित्य. निर्यात विकास केंद्र अलीगड आणि उत्पादन पितळी कुलप. निर्यात विकास केंद्र आग्रा, उत्पादन लेदरची पादत्राण. निर्यात विकास केंद्र खुर्जा, उत्पादन मातीची भांडी. निर्यात विकास केंद्र कांचीपुरम, उत्पादन सिल्क. निर्यात विकास केंद्र सालेम, उत्पादन हस्तनिर्मित वस्तू. निर्यात विकास केंद्र शिवकाशी, उत्पादन आगपेट्या. निर्यात विकास केंद्र अंबाला, उत्पादन शास्त्रीय उपकरणं. निर्यात विकास केंद्र राजकोट, उत्पादन इंजिन पंप. निर्यात विकास केंद्र वापी, उत्पादन रसायनं. निर्यात विकास केंद्र जामनगर, उत्पादन पितळी स्पेअर पार्ट्स. निर्यात विकास केंद्र बटाला, उत्पादन मशीन उपकरणं. निर्यात विकास केंद्र भागलपूर, उत्पादन विणकाम. अशा प्रकारे ही 23 निर्यात विकास केंद्र विकसित केली जात आहेत. यानंतर आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स ही संकल्पना समजावून घेऊयात. याला संक्षिप्त रूप आहे EOU, एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स. याचा उद्देश सुरुवातीला समजावून घेऊयात की निर्यात प्रधान वस्तू बनविता याव्यात यासाठी 1981 मध्ये ही एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्सची निर्मिती करण्यात आली. सर्वात जास्त एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स तामिळनाडूमध्ये कार्यरत असून महाराष्ट्रामध्ये 374 युनिट्स कार्यरत आहेत. त्यानंतर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, ज्याला आपण EPZ या संक्षिप्त नावाने ओळखतो, निर्यातीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी 1965 मध्ये भारतामध्ये कर सवलती असणाऱ्या क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली. सध्या भारतामध्ये 7 सार्वजनिक आणि 1 खाजगी असे एकूण 8 EPZ म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनची निर्मिती केली गेलेली आहे. यानंतर आपण परकीय थेट गुंतवणूक, ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI या नावाने ओळखतो, या परकीय थेट गुंतवणुकीविषयी आपण माहिती समजावून घेऊयात. भारतामध्ये प्रत्यक्ष थेट गुंतवणुकीला 2 प्रकारे परवानगी दिली जाते. यामध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, अशा प्रकारची गुंतवणूक देशामध्ये प्रकल्प आणि मशिनरी निर्माण करण्यासाठी वापरली जाते आणि या मालमत्तेवरती परकीय गुंतवणूकदारांचा पूर्ण कायदेशीर मालकी असते. अशा प्रकारची गुंतवणूक परकीय कंपनीची शाखा किंवा एखाद्या भारतीय कंपनीबरोबर भागीदारी करून करता येते. आणि परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक
यामध्ये परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय कंपन्यांच्या रोख्यामध्ये गुंतवणूक जर केली तर अशा गुंतवणुकीला परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक असं म्हणतात आणि अशा रोख्यांना भारत सरकारची हमी असते. शेअर्स विकत गुंतवणूकदार यांना फक्त लाभांश मिळण्याचा अधिकार असतो. शेअर्स विकत घेताना गुंतवणूकदार यांना फक्त लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो आणि या गुंतवणुकीला पोर्टफोलिओ तसंच रेंटियर गुंतवणूक असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण परकीय भांडवलाचं स्वरूप कोणतं असतं ते समजावून घेऊयात. यामध्ये परकीय भांडवलाच्या स्वरूपामध्ये बायलॅटरल हार्ड कर्ज आहे, बायलॅटरल सॉफ्ट कर्ज आहे, मल्टीलॅटरल कर्ज आहे, विदेशी मदत या स्वरूपामध्ये आणि बंधनमुक्त मदत अशा प्रकारे परकीय भांडवलाचं स्वरूप असतं. आता सुरुवातीला बायलॅटरल हार्ड कर्ज आहे. या प्रकारच्या कर्जामध्ये भारत सरकारला ठरलेल्या दरानं आणि ठरलेल्या कालावधीसाठी ज्या कर्जांचा समावेश होतो त्यांना बायलॅटरल हार्ड कर्जे असं म्हणतात. बायलॅटरल सॉफ्ट कर्जे या प्रकारच्या कर्जामध्ये सार्वजनिक कायदा 480 अंतर्गत अमेरिकेनं भारताला केलेला अन्नधान्याचा पुरवठा या प्रकारच्या कर्जांचा समावेश बायलॅटरल सॉफ्ट कर्जांमध्ये होतो. त्यानंतर मल्टीलॅटरल कर्जे यामध्ये बहुराष्ट्रीय संस्थांनी भारताला दिलेली कर्ज, उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ असेल, आशियाई विकास बँक असेल, अशा बहुराष्ट्रीय संस्थांनी भारताला दिलेली कर्ज यांचा समावेश मल्टीलॅटरल कर्जांमध्ये होतो. आणि विदेशी मदत म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून विकसनशील देशांना मिळणारी कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपामधील विदेशी मदत, याला विदेशी मदत म्हणून ओळखलं जातं. आणि बंधनयुक्त मदत यामध्ये ठराविक अटींवर दिलेली परकीय मदत, याला बंधनयुक्त मदत म्हणतात. आणि बंधनमुक्त मदत म्हणजे कोणत्याही अटीशिवाय किंवा सौम्य अटींवर दिलेली मदत, त्याला बंधनमुक्त मदत म्हणतात. अशा प्रकारे परकीय भांडवलाचं स्वरूप बायलॅटरल हार्ड कर्ज आहे, बायलॅटरल सॉफ्ट कर्ज आहे, मल्टीलॅटरल कर्ज आहे, विदेशी मदत आणि बंधनयुक्त मदत आणि बंधनमुक्त मदत अशा प्रकारे हे परकीय भांडवलाचं स्वरूप असतं. आता आपण ॲटोमॅटिक रूट ही संकल्पना समजावून घेऊयात. ॲटोमॅटिक रूट म्हणजे रिझर्व्ह बँकेची संमती घेण्याची आवश्यकता नसते. हा जो ॲटोमॅटिक रूट आहे याद्वारे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक करताना भारत सरकारची किंवा रिझर्व्ह बँकेची परवानगी घेण्याची आवश्यकता नसते. मात्र गुंतवणूक केल्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्ये रिझर्व्ह बँकेच्या संबंधित विभागीय कार्यालयाला गुंतवणुकीची अधिसूचना द्यावी लागते आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यानंतर ॲटोमॅटिक रूटचा जर आपण विचार केला तर ॲटोमॅटिक रूटद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये 100% परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक याला परवानगी दिलेली आहे. अशा प्रकारे ॲटोमॅटिक रूट असतो. आणि दुसरा रूट म्हणजे गव्हर्नमेंटल ॲप्रुव्हल रूट याला म्हणतात. आता गव्हर्नमेंटल ॲप्रुव्हल रूट कोणत्या ठिकाणी असतो? ज्या ठिकाणी ॲटोमॅटिक रूट संमत नाही अशा क्षेत्रामध्ये गुंतवणूक गव्हर्नमेंट ॲप्रुव्हल रूटद्वारे संमत केली जात असते. ही गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते. सरकारच्या पूर्व परवानगीसाठी सरकारला शिफारस करण्यासाठी परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळ, ज्याला आपण FIPB फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड असं म्हणतो, हे FIPBची स्थापना करण्यात आलेली आहे. आता आपण वेगवेगळी क्षेत्र आणि त्या क्षेत्रात अंतर्गत असणारे घटक आणि या घटकांना गुंतवणुकीसाठी दिलेली सवलत आणि त्यांचा मार्ग या पद्धतीने या सवलती समजावून घेऊयात. बृहत क्षेत्र कृषी आणि याच्यामध्ये पुष्पसंवर्धन, हॉर्टिकल्चर, बियाणे विकास, पशुधन विकास, पालेभाजी लागवड, मशरूम आणि मत्स्य संवर्धन. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण उल्लेख करतोय की कृषीमध्ये कशा कशाचा समावेश आहे आणि त्याला किती टक्के गुंतवणुकीस मान्यता आहे. आपण म्हटलं की
पुष्पसंवर्धन, हॉर्टिकल्चर, बियाणे विकास, पशुधन विकास, पालेभाजी लागवड, मशरूम, मत्स्य संवर्धन आणि चहा लागवड. यामध्ये चहा लागवड सोडता गुंतवणुकीचा मार्ग आहे स्वयंचलित मार्ग आणि गुंतवणूक 100% करता येते. चहा लागवडीचा विचार केला तर गुंतवणुकीचा मार्ग आहे शासकीय, गुंतवणूक 100% करता येते. त्यानंतर खाणींच्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर खाणकाम आणि धातू, अधातू खनिज उत्खनन आणि कोळसा आणि लिग्नाइट, याशिवाय टिटॅनियमयुक्त खाणी आणि खनिज, हे 3 प्रकार खाणींमध्ये. या 3 प्रकारामध्ये खाणकाम आणि धातू, अधातू खनिज उत्खनन, कोळसा आणि लिग्नाइट यासाठी परकीय गुंतवणुकीची मर्यादा आहे 100%. मार्ग आहे स्वयंचलित. टिटॅनियमयुक्त खाणी आणि खनिजे याच्यासाठी परकीय गुंतवणुकीचा सवलत आहे 100%. 100% परकीय गुंतवणूक करता येते आणि मार्ग आहे शासकीय. त्यानंतर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यामध्ये जर विचार केला तर तेल, नैसर्गिक वायू शोध, विपणन, संबंधित पायाभूत सुविधा आणि तेल शुद्धीकरण यासाठी 100% गुंतवणूक करता येते. मार्ग आहे स्वयंचलित. आणि यामध्येच सार्वजनिक क्षेत्रामधील तेल शुद्धीकरण प्रकल्प यासाठी गुंतवणूक करता येते 49%. मार्ग आहे शासकीय. त्यानंतर उत्पादन क्षेत्राचा जर विचार केला तर संरक्षण उद्योग यामध्ये गुंतवणूक करता येते 49%. मार्ग आहे शासकीय. त्यानंतर सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर टेलिपोर्ट, DTH सेवा, आधुनिक केबल नेटवर्क, मोबाईल आणि TV याच्यासाठी गुंतवणूक करता येते 74%. आणि यामध्ये मार्ग आहे 49% पर्यंत स्वयंचलित आणि त्यापुढे शासकीय. सेवा क्षेत्रामध्ये परंपरागत केबल नेटवर्क यासाठी गुंतवणूक करता येते 49%. मार्ग आहे स्वयंचलित. आणि FM रेडिओ यामध्ये गुंतवणूक करता येते 26% आणि मार्ग आहे शासकीय. त्यानंतर बातम्यांचे चॅनल्स याच्यासाठी गुंतवणूक करता येते 26%. मार्ग आहे शासकीय. बातम्यांव्यतिरिक्त जे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करता येते 100%. मार्ग आहे शासकीय. त्यानंतर वर्तमानपत्रे आणि बातम्यांशी निगडीत मासिकं यामध्ये गुंतवणूक करता येते 26%. मार्ग आहे शासकीय. वैज्ञानिक तांत्रिक माहिती असणारी मासिकं गुंतवणूक करता येते परकीय गुंतवणूक 100%. मार्ग आहे शासकीय. त्यानंतर ग्रीनफील्ड विमानतळे परकीय गुंतवणूक करता येते 100%. मार्ग आहे स्वयंचलित. जुनी विमानतळं गुंतवणूक 100% पर्यंत करता येते. मार्ग आहे 49% स्वयंचलित आणि त्यापुढे शासकीय. त्यानंतर सूचीकृत विमान वाहतूक सेवा गुंतवणूक 49% पर्यंत. मार्ग स्वयंचलित. असूचीकृत विमान वाहतूक सेवा गुंतवणूक 74% पर्यंत. मार्ग आहे 49% स्वयंचलित आणि त्यापुढे शासकीय. हेलिकॉप्टर सेवा 100% गुंतवणूक करता येते. मार्ग आहे स्वयंचलित. कुरिअर सेवा 100% गुंतवणूक करता येते. मार्ग आहे शासकीय. बांधकाम सेवा 100% गुंतवणूक. मार्ग स्वयंचलित. औद्योगिक पार्क 100% गुंतवणूक. मार्ग स्वयंचलित. सॅटेलाइट 74% गुंतवणूक. मार्ग शासकीय. खाजगी सिक्युरिटी सेवा 49% पर्यंत गुंतवणूक. मार्ग शासकीय. दूरसंचार सेवा 100% गुंतवणूक. यामध्ये 49% स्वयंचलित आणि त्यापुढे शासकीय मार्ग आहे. त्यानंतर ढोबळ व्यापार सेवा यामध्ये 100% गुंतवणूक. मार्ग स्वयंचलित. ई कॉमर्स सेवा 100% गुंतवणूक. मार्ग स्वयंचलित. किरकोळ व्यापार सिंगल ब्रँड 100% गुंतवणूक. मार्ग शासकीय. किरकोळ व्यापार मल्टी ब्रँड 51% गुंतवणूक. मार्ग शासकीय.
वित्तीय सेवा संस्था 74% गुंतवणूक मार्ग शासकीय. बँकिंग खाजगी क्षेत्र 74% गुंतवणूक मार्ग 49% स्वयंचलित आणि त्यापुढे शासकीय. बँकिंग सार्वजनिक क्षेत्र 20% गुंतवणूक मार्ग शासकीय. कमोडिटी एक्सचेंज 49% गुंतवणूक मार्ग शासकीय. पतदर्जा संस्था 74% गुंतवणूक मार्ग शासकीय. विमा कंपन्या 49% गुंतवणूक मार्ग स्वयंचलित. गैर बँकिंग वित्तीय कंपन्या 100% गुंतवणूक मार्ग स्वयंचलित. ग्रीनफील्ड औषधी उद्योग 100% गुंतवणूक मार्ग स्वयंचलित. ब्राउनफील्ड औषधी उद्योग 100% गुंतवणूक मार्ग शासकीय. पॉवर एक्सचेंज 49% गुंतवणूक मार्ग शासकीय. अशा प्रकारे आपल्याला या परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळ आणि सरकारच्या पूर्व समितीसाठी सरकारला शिफारस करण्यासाठी परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळ फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड स्थापन करण्यात आलेला आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीस किती मर्यादा आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता FDIची क्षेत्रानुसार जी गुंतवणूक करण्यात आलेली आहे 2015-2016 नुसार त्यांचा क्रम. पहिल्या क्रमांकावर 2015-16 नुसार सेवा क्षेत्र आहे. दुसऱ्या क्रमांकावरती संगणक, तिसऱ्या क्रमांकावरती व्यापार, चौथ्या क्रमांकावरती वाहन उद्योग, पाचव्या क्रमांकावरती रसायनं आणि सहाव्या क्रमांकावरती आहेत हॉटेल. अशा प्रकारे FDIची 2015-16 मधील अलीकडची आकडेवारी गुंतवणूक केलेली. आणि FDIची क्षेत्रानुसार 2000 ते 2016 मधला जर गुंतवणुकीनुसार क्रम पाहिला तर प्रथम नंबर येतो सेवा क्षेत्राचा, दुसरा क्रमांक आहे बांधकाम क्षेत्राचा, तिसरा क्रमांक संगणक क्षेत्राचा, चौथा क्रमांक दूरसंचार, पाचवा वाहन उद्योग, सहावा औषधी. यानंतर आपण FDI मधील गुंतवणूकदार देशांचा हिस्सा 2015-2016 मधला अलीकडच्या काळामधील हिस्सा पाहूयात. कोणकोणत्या देशांची जास्त गुंतवणूक यावर्षी होती 2015-16 मध्ये. प्रथम क्रमांक लागतो सिंगापूर, दुसरा क्रमांक आहे मॉरिशस, तिसरा क्रमांक अमेरिका, चौथा नेदरलँड, पाचवा जपान, सहावा जर्मनी. अशा प्रकारे 2015-16 मधील क्रमांक. आणि FDI मधील गुंतवणूकदार देशांचा हिस्सा 2000 ते 2016 अशा दीर्घ कालावधीसाठी पाहिला तर पहिला क्रमांक लागतो मॉरिशसचा, दुसरा क्रमांक सिंगापूर, तिसरा क्रमांक इंग्लंड, चौथा क्रमांक जपान, पाचवा क्रमांक अमेरिका आणि सहावा क्रमांक लागतो नेदरलँडचा. आणि FDI मधील राज्यांचा हिस्सा जर आपण पाहिला तर यामध्ये मुंबई, दादरा आणि नगर हवेली, दीव दमण असा यांचा समावेश मुंबई क्षेत्रामध्ये होतो. हिस्सा आहे 30%. नवी दिल्ली राजधानीचं क्षेत्र 19%, चेन्नई तामिळनाडू 6%, बेंगलोर कर्नाटक 6%, अहमदाबाद गुजरात 4% आणि हैदराबाद आंध्र प्रदेश 4%. अशा प्रकारे FDI मधील राज्यांचा हिस्सा आहे. आता FDI साठी प्रतिबंधित असणारी क्षेत्र कोणती आहेत ते पाहूयात. FDI साठी जी क्षेत्र प्रतिबंधित आहेत त्यामध्ये चिट फंड्स, अणुऊर्जा, लॉटरी व्यवसाय, जुगार आणि सट्टेबाजी, निधी कंपन्या, TDR यांचा व्यापार, गृहनिर्माण आणि रिअल इस्टेट यांचा व्यवसाय, तंबाखू अथवा पर्यायी पदार्थापासून निर्माण केलेल्या सिगार, चिरूट, सिगारेलो इत्यादी. याशिवाय कृषी क्षेत्र यामध्ये फुलांची शेती, फलोद्यान, पशुसंवर्धन, मत्स्य उत्पादन, मशरूम यांची लागवड वगळता कृषी क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र आहे. अशा प्रकारे ही क्षेत्र FDI साठी प्रतिबंधित असणारी क्षेत्र म्हणून ओळखली जातात. आता FDI मध्ये अग्रेसर असणारी देशातील राज्य यांचा जर विचार केला तर महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि तामिळनाडू ही FDI मध्ये अग्रेसर असणारी देशातली राज्य आहेत. 2015-16चा जर विचार केला तर सर्वाधिक FDI दिल्ली कार्यालय कार्यक्षेत्रामध्ये झालेली आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागाचा समावेश होतो.
यानंतर आपण परकीय कर्ज विषयक आकडेवारी समजावून घेऊयात अलीकडच्या काळाची 31 मार्च 2015 पर्यंतची. एकूण परकीय कर्ज भारतावरती आहे बिलियन डॉलरमध्ये आपण या ठिकाणी उल्लेख करतोय कर्जाचा. 475.3 बिलियन डॉलर एकूण परकीय कर्ज. परकीय कर्जाचं GDPशी असणारं प्रमाण 23.8%. ऋण सेवा गुणोत्तर आहे 7.5%. परकीय चलन साठ्याचं एकूण परकीय कर्जाशी असणारं प्रमाण आहे 67.5%. त्यानंतर परकीय कर्जविषयक आकडेवारी जर आपण लक्षात घेतली 31 मार्च 2015ची तर दीर्घकालीन कर्ज आहे 389.9 बिलियन डॉलर. अल्पकालीन कर्ज आहे 85.5 बिलियन डॉलर. एकूण कर्ज आहे 475.3 बिलियन डॉलर. आणि परकीय कर्जाचे जर प्रकार पाहिले 31 मार्च 2015च्या आकडेवारीनुसार तर बहुपक्षीय कर्ज आहे 52.4 बिलियन डॉलर. द्विपक्षीय कर्ज आहे 21.8 बिलियन डॉलर. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं कर्ज आहे 5.5 बिलियन डॉलर. निर्यातपत 12.7 बिलियन डॉलर. व्यावसायिक कर्ज 180.9 बिलियन डॉलर. अनिवासी भारतीयांकडून जमा 115.2 बिलियन डॉलर. रुपयावरील कर्ज 1.5 बिलियन डॉलर. आणि दीर्घकालीन कर्ज 389.9 बिलियन डॉलर. अल्पकालीन कर्ज 85.5 बिलियन डॉलर. आणि एकूण कर्ज 475.3 बिलियन डॉलर. अशा प्रकारे भारतावरती कर्ज आहे. जागतिक बँकेनं 2015मध्ये जाहीर केलेल्या इंटरनॅशनल डेप्ट स्टॅटिस्टिक्स याच्यानुसार जगामधील 20 सर्वाधिक कर्जबाजारी विकसनशील देशापैकी भारताचा क्रमांक 6वा आहे. प्रथम क्रमांक चीनचा लागतो. 1997 पर्यंत भारताचा समावेश अति कर्जबाजारी देशामध्ये केला गेलेला होता. 1998 मध्ये भारताचा समावेश मध्यम कर्जबाजारी देशांमध्ये करण्यात आला आणि 1999 पासून भारताचा समावेश कमी कर्जबाजारी देशांमध्ये केला जातो. भारताला सर्वाधिक कर्जाचा पुरवठा इंडिया डेव्हलपमेंट फोरम या गटाकडून केला जातो आणि या गटामध्ये अमेरिका, इंग्लंड, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, ऑस्ट्रिया, बेल्जियम हे देश या गटामध्ये येतात. यानंतर आपण आपल्या देशामधील आयातीची संरचना समजावून घेणार आहोत. वेगवेगळे गटांमधून ही आयातीची संरचना समजावून घेणार आहोत. सुरुवातीला अन्नधान्य गट. 1960-61 मधला वाटा होता आपल्या आयातीमधील 19.1%. हरित क्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला आणि 2000 नंतर अन्नधान्याची आयात पूर्णपणे बंद करण्यात आली. 2013-2014 मध्ये अन्नधान्य गटाचा वाटा 3.2%. यापैकी खाद्यतेलाचा वाटा 2.1%. सध्या फक्त खाद्यतेलाचीच बऱ्यापैकी आयात देशामध्ये केली जात आहे. त्यानंतर पेट्रोलियम, कच्चं तेल आणि ल्युब्रिकंट. 1960-61 मधील वाटा 6.1%. 2013-2014 मधील वाटा 36.7%. आयातीत सर्वाधिक वाटा या पेट्रोलियम, कच्चे तेल आणि ल्युब्रिकंटचा आहे. लोहपोलाद. लोहपोलादाच्या आयातीचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे. 2013-14 मधील लोहपोलादाचा आयातीतील वाटा 1.8% होता. मोती आणि मौल्यवान खडे. आयात व्यापारामध्ये मोती, मौल्यवान खड्यांचं प्रमाण वाढतं आहे. 60-61 मधला वाटा 0.1%. 13-14 मधला वाटा 5.3%. त्यानंतर अलोह वस्तू, सोने, चांदी. यासाठी अलोह वस्तूंची आयात सातत्याने वाढत आहे. 1999-2000 पासून सोने चांदीची आयात शासकीय माध्यमामधून होत असते. 2013-14 मधील आयातीमधील वाटा 7.4% होता. आयातीमध्ये दुसरा क्रमांक होता. त्यानंतर भांडवली वस्तू. यामध्ये गैरविद्युत मशिनरी, इलेक्ट्रॉनिक मशिनरी, वाहतूक साहित्य यांचा समावेश होता. 1960-61 मधील वाटा 31.7%. 2013-14 मधील आयातीतील वाटा 11.9%. आणि भांडवली वस्तू गटातील आयातीमध्ये सर्वाधिक वाटा गैरविद्युत मशिनरीचा 6.4% आहे. अशा प्रकारे आपल्या देशामधील आयातीची संरचना आहे. निर्यातीची संरचना याचा जर विचार केला तर कृषी आणि संलग्न उत्पादने याचा विचार करूयात.
याची निर्यात कशी आहे? 1960-61 मधला निर्यातीमधील कृषी आणि संलग्न उत्पादनाचा वाटा होता 44.2%. 2013-2014 मधील निर्यातीतील वाटा 13.8%. सुरुवातीच्या काळामधला निर्यातीमध्ये ज्यूटची निर्यात सर्वाधिक होती. दुसरी महत्त्वाची चहाची होती. सध्या चहाच्या निर्यातीबरोबरच मत्स्य उत्पादनाची आणि तांदळाची निर्यात वाढलेली आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये कृषी आणि संलग्न उत्पादनामधील निर्यातीचा वाटा सातत्याने वाढतो आहे. त्यानंतर पेट्रोलियम, खनिज तेल, ल्युब्रिकंट, कोळसा. पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये वाढ होत आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या किमतीबरोबरच भारताची तेल शुद्धीकरणाची क्षमता वाढलेली आहे. 2013-14 मधील निर्यातीतील वाटा 20.1% होता. त्यानंतर अभियांत्रिकी वस्तू. अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. निर्यातीमध्ये सर्वाधिक वाटा अभियांत्रिकी वस्तूंचा आहे. 60-61 मध्ये निर्यातीमधील वाटा 3.4% होता. सध्या 2013-14च्या आकडेवारीनुसार निर्यातीमधील वाटा 19.8% होता. त्यानंतर रत्ने आणि दागिने. रत्ने आणि दागिने यांच्या निर्यातीवरील महत्त्व सातत्यानं वाढताना दिसत आहे. 2010-11 मधील निर्यातीतील वाटा 14.7% आहे. एकूण निर्यातीमध्ये दुसरा क्रमांक 13-14 मध्ये निर्यातीतील वाटा 13.1% आहे. लोह खनिज. एकूण निर्यातीमधील लोह खनिजांचा वाटा कमी होताना दिसतोय. भारतातून लोह खनिज आयात करणारा प्रमुख देश जपान आहे. सध्या चीन भारताकडून लोह खनिज आयात करणारा प्रमुख देश आहे. आता आपण भारताच्या आयातीची संरचना समजावून घेऊयात आणि यामध्ये आयात वस्तूंचा गट आणि त्यांचा आयातीमधला वाटा आणि मुख्य निर्यातक कोण आहे. आपल्याला तर कच्चे पेट्रोलियम आणि उत्पादने याचा वाटा आहे 25.4%. मुख्य निर्यातक आहे सौदी अरेबिया. रत्ने, मौल्यवान खडे, मौल्यवान वस्तू, धातू आणि नाणी 14.9% वाटा. मुख्य निर्यातक स्वित्झर्लंड. त्यानंतर इलेक्ट्रिकल मशिनरी आणि साहित्य 9.4% वाटा. मुख्य निर्यातक चीन. बॉयलर, न्यूक्लिअर रिॲक्टर, मशिनरी, साहित्य हे वाटा 8.6%. मुख्य निर्यातक चीन. सेंद्रिय उत्पादनं वाटा 4.1%. मुख्य निर्यातक चीन. प्लास्टिक आणि प्लास्टिक वस्तू वाटा 3%. मुख्य निर्यातक चीन. लोह आणि पोलाद वाटा 3%. मुख्य निर्यातक चीन. अशा प्रकारे भारताच्या आयातीची संरचना आहे. यानंतर आपण भारताच्या निर्यातीची संरचना समजावून घेऊयात. यामध्ये रत्ने, मौल्यवान खडे, मौल्यवान धातू आणि नाणी निर्यातीमध्ये वाटा 15.2%. प्रामुख्याने निर्यात केली जाते UAEला. त्यानंतर कच्चे पेट्रोलियम आणि उत्पादने वाटा आहे निर्यातीमधला 11.9%. मुख्य निर्यात केली जाते UAEला. रेल्वे वगळता इतर वाहने आणि सुटे भाग निर्यातीमधला वाटा 5.5%. मुख्य निर्यात केली जाते अमेरिकेला. बॉयलर, न्यूक्लिअर रिॲक्टर, मशिनरी, साहित्य वाटा 5.1%. मुख्य निर्यातक अमेरिका. औषधी उत्पादनं वाटा 4.9% निर्यातीमधला. मुख्य निर्यातक देश अमेरिका. सेंद्रिय उत्पादनं निर्यातीमधला वाटा 4.4%. मुख्य निर्यातक अमेरिका. कापड, कपड्यांसाठी लागणारी साधनं निर्यातीतला वाटा 3.6%. मुख्य निर्यातक अमेरिका. अशा प्रकारे निर्यातीची संरचना. आता भारताच्या परकीय व्यापाराचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक आयात पेट्रोलियम, ऑइल आणि ल्युब्रिकंट्सची केली जात आहे. सर्वाधिक निर्यात अशुद्ध पेट्रोलियम आणि पेट्रो पदार्थांची केली जात आहे. सर्वाधिक आयात आशिया आणि आशियान गटाकडून केली जात आहे. सर्वाधिक आयात चीनकडून केली जाते. सर्वाधिक निर्यात आशिया आणि आशियान गटाला केली जात आहे. भारतानं सर्वाधिक निर्यात आशिया खंडाला तर सर्वात कमी निर्यात CIS म्हणजे कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट नेशन्स आणि बाल्टिक देशांना केलेली आहे. आता भारतानं सर्वाधिक निर्यात केलेले पहिले 5 देश 2015-16च्या आकडेवारीनुसार
सर्वाधिक निर्यात USA 15.4%, त्यानंतर UAE 11.6%, हाँगकाँग 3 नंबरला 4.6%, त्यानंतर 4 नंबरला चीन 3.4% आणि 5 नंबरला इंग्लंड 3.4%. आणि आयात व्यापाराचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल चीन, अमेरिका, सौदी अरेबिया, UAE आणि स्वित्झर्लंड असा क्रमांक लागतो आयातीच्या बाबतीमध्ये. भारताच्या जागतिक व्यापारामधील स्थान याबद्दल चर्चा करूयात. भारताच्या जागतिक व्यापारामधला हिस्सा 1950 मध्ये 1.78% होता. यानंतर हा वाटा सातत्याने कमी होत गेला. 2009 पर्यंत हा हिस्सा 1.5% पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलेलं होतं. भारताचा जागतिक वस्तू आणि सेवा व्यापारामधील एकूण हिस्सा 2003 मधील 0.92% वरून 2008 मध्ये 1.64% पर्यंत वाढला. 2011 मध्ये हा वाटा 2.3% झाला. 2015 मध्ये तो 2.2% वरती स्थिरावला आणि जागतिक वस्तू निर्यातीमध्ये 2015 मध्ये भारताचा वाटा 1.6% आहे आणि हा वाटा 2014 मध्ये 1.7% एवढा होता. जागतिक सेवा निर्यातीमध्ये 2015 मध्ये भारताचा वाटा 3.4% आहे. हाच वाटा 2014 मध्ये 3.2% होता. वस्तू प्लस सेवा यांच्या निर्यात जर विचारामध्ये घेतली तर जागतिक निर्यातीमध्ये भारताचा वाटा 2015 मध्ये 2% आहे. 2008 मध्ये जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा 1.64% होता आणि 2020 पर्यंत हा वाटा दुप्पट म्हणजे 3.28% पर्यंत करण्याचं लक्ष्य ठेवलं गेलेलं आहे. यानंतर आपण परकीय व्यापाराशी संबंधित असणाऱ्या संस्था विचारामध्ये घेऊयात. यामध्ये भारतीय राज्य व्यापार महामंडळ, ज्याला आपण स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावानं ओळखतो, या भारतीय राज्य व्यापार महामंडळाची स्थापना 1956 मध्ये नवी दिल्लीला झाली. भारतीय राज्य व्यापार महामंडळ ही सार्वजनिक क्षेत्रामधली संस्था आहे. यानंतर भारतीय परकीय व्यापार संस्था, ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या नावानं ओळखतो, या भारतीय परकीय व्यापार संस्थेची स्थापना 1 एप्रिल 1964ला नवी दिल्लीला झाली. त्यानंतर सागरी उत्पादनं आणि निर्यात विकास प्राधिकरण, यालाच मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी या नावानं ओळखलं जातं आणि सागरी उत्पादनं आणि निर्यात विकास प्राधिकरण या सार्वजनिक क्षेत्रामधील संस्थेची स्थापना 1972 मध्ये झाली. यानंतर आपण कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादनं, ज्याला आपेडा या नावाने ओळखतो, ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट्स, कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादनं या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची स्थापना 13 फेब्रुवारी 1986ला नवी दिल्लीला झाली. त्यानंतर भारतीय पॅकेजिंग संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, या भारतीय पॅकेजिंग संस्था या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची स्थापना 1966ला मुंबईला झाली. त्यानंतर खनिजे आणि धातू व्यापार महामंडळ, ज्याला मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन या नावाने ओळखलं जातं, या खनिजे आणि धातू व्यापार महामंडळ या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेची स्थापना 1963 मध्ये नवी दिल्लीला झाली. यानंतर व्यापार सूचना आणि सांख्यिकी सरसंचालनालय, व्यापार सूचना आणि सांख्यिकी सरसंचालनालय ही संस्था कोलकाता या ठिकाणी असून वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. भारताच्या आयात निर्यात व्यापाराची आकडेवारी आणि वाणिज्यिक माहिती संचलित आणि प्रसारित करणं ही कार्य या व्यापार सूचना आणि सांख्यिकी सरसंचालनालयामार्फत केली जात असते. अशा प्रकारे आपल्याला भारताच्या निर्यात व्यापाराबद्दल, आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल सविस्तरपणे माहिती घेता येईल.